साजरा होत आहे का? मराठी पाऊलं पडते पुढे. गेली बरेच वर्ष प्रयत्न केल्यानंतर मराठी भाषा इतकी समृद्ध आहे हे आपल्याला सगळ्यांना पटवून द्यावं लागलं. परंतु यावेळेला आम्हाला एक खरंच आनंद होतोय की आपले माननीय देवेंद्रजी आणि आशिष शेलार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय घेतला. मला येताना एकाने विचारलं की मराठी अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय होणार आहे. ते कळत नाही की मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी जो काही प्रयत्न आपण करतोय त्याच्यामध्ये आणखीन भर पडणार आहे. काही त्याच्यामध्ये आणखीन त्या भाषेला समृद्ध करण्यासाठी, त्याच्या वाचनामध्ये समृद्ध करण्यासाठी किंवा त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी आपल्याला आता पाठबळ मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचं. आणि याच्यातच आनंद आहे की आपण महाराष्ट्र म्हणून करत होतो, आता केंद्र म्हणून संपूर्ण देश आपल्या मागे उभा आहे आणि मराठी भाषा संपूर्ण जगभरात आपण घेऊन जाऊ. आणि आज खरंच मी धन्यवाद देतो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि देवेंद्रजींना आणि आशिषजींना की त्यांनी हे अचिव्हमेंट केलं आहे. खूप खूप धन्यवाद. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून गेली अनेक वर्ष सर्वजण प्रयत्न करत आहेत, पण त्याला यश येत नव्हतं. यावेळी विशेषतः मोदी साहेबांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो, देवेंद्रजींना खूप धन्यवाद देतो की त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि जी अनेक वर्षाची मराठी माणसाची अपेक्षा होती ती पूर्ण झाली. आपण बघितलं ते याच्यासाठी आमचे देवेंद्रजी आणि आशिष शेलारजी यांनी खूप पाठपुरावा केला, मोदीजींना विनंती केली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. मी पुन्हा एकदा मराठी माणसांचा मानाचा अपेक्षा असलेला हा दर्जा दिल्याबद्दल मी मोदीजींना आणि देवेंद्रजींना आशिषजींना खूप खूप धन्यवाद देतो. सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा देतो की आपल्या मराठीचा एक झेंडा आणखीन अटकेपार लागला याचा सगळा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आपण आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल. आज तर खास विशेष रूपामध्ये मी मराठीतच तुमच्याशी संवाद साधणार. आम्ही आमच्या बालपणापासून असू दे किंवा आमचे पूर्वीचे म्हणजे कित्येक वर्ष झाले राजकीय, सामाजिक, साहित्यिक लोक मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. आणि आज या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीने मी मराठी भाषिक प्रेमी मोदी सरकार आणि शिंदे सरकारचं महाराष्ट्रातल्याचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी गौरवान्वित केलं आहे मराठी जनतेला गौरवान्वित केलं आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायला. खरं तर अभिजात दर्जा हे शासकीय म्हणजे शासकीय विरासत भेटलेली आहे. नाहीतर मराठी भाषा ही प्राचीन काळापासून महाराष्ट्र राज्य नसल्यापासून या पृथ्वीवर आहे. त्याला व्याकरण शुद्ध मराठी भाषा ही भारतातली दुसरी तिसरी भाषा असेल संस्कृत नंतर. आज पाली, आसामी या भाषांना सुद्धा महाराष्ट्रात अभिजात भाषेचा दर्जा भेटल्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं आम्ही स्वागत करतो आणि मराठी प्रिय सरकारचं खूप खूप अभिनंदन. मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाला इतिहासात दिलेल्या समृद्धी सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा कायमच भारतीय वारसाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकवण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळाली. मी मोदीजींचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
अनेकांनी मराठी भाषेचा आजच्या ह्या सोहळ्याचा आनंद घेत असताना किंवा आपल्याशी बोलत असताना निश्चितपणे आपल्याला सगळ्याला माहिती दिलेली आहे. परंतु आपल्याला माहीत पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होणार आहे आणि त्याचे निकष काय होते. किती अवघड परिस्थितीमध्ये आपण हे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेतला हे आपण समजण्यासारखं आहे. मुख्यतः मराठी भाषेला जो हा स्टेटस मिळालेला आहे ह्याचा अभिजात लँग्वेजचा अभिजात भाषेचा मराठी भाषेच्या संदर्भात संशोधन व विकास प्रक्रियेत निधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील पुरातन दस्तऐवजांचे जतन व संवर्धन होणार आहे. भारतातल्या 450 विद्यापीठात मराठी भाषेचं शिक्षण मिळणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे सेंटर ऑफ एक्सलन्स अँड स्टडीजची स्थापना करण्यात येते. सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळी आणि उडिया या 6 भाषांनाच केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ह्याचे निकषसुद्धा हे जे भाषेचा दर्जा मिळाला आहे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पण ह्याचे निकष काय साहेब असतात हे सुद्धा आपल्याला जनतेला माहीत करून देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी भाषेचे साहित्य किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावे लागते. भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावे लागते. ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी. भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळं असावं. या सर्व निकषामध्ये आपली माय मराठी पास झालेली आहे. त्या तमाम मराठी जणांचा याचा तमाम मराठी जणांना अभिमान आहे. मी निश्चितपणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मी चेंबूरवासियांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि मराठी भाषिकांना सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजचा हा क्षण हा ऐतिहासिक खरं तर निश्चितपणे मराठी भाषेच्या सोनेरी अक्षराने यात लिहिला जावा अशा प्रकारचा आजचा क्षण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी जनतेला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मला फार आनंद झाला आणि या आनंदाचं कारण आहे की अनेक वर्ष जी महाराष्ट्राच्या मराठी माणसाची मागणी होती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी शतशः आभार व्यक्त करते की त्यांनी अभिजात हा भाषेचा दर्जा दिला. आज मराठी भाषा अशी भाषा आहे की बोलली जाते. आज या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतातून आलेले लोक राहत आहेत आणि ती मराठी सहजरित्या सगळे शिकतायत. ही भाषा ही मनाला हृदयाला जोडणारी आहे आणि मराठी भाषा ही जिवंत आणि प्राचीन आणि ऐतिहासिक भाषा आहे आणि त्याला आज अभिजात दर्जा मिळाला. अजून भाषा ही जगभरात पोहोचली जाईल आणि त्याचा अनेक फायदा आम्हाला होऊ शकतो. आणि ज्या अभिजात भाषेला जो फायदा केंद्र सरकारकडून मिळतो तो मिळेल आणि आज आमचं साहित्य आणि मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली जाईल हा अभिमान आहे आम्हाला. हो, खूप आनंद झालाय. आपल्या मराठी भाषेला एवढा अभिजात मान मिळालाय. त्यामुळे नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान यांना मी खूप खूप धन्यवाद देते. अशीच आपली मराठी भाषा उत्तरोत्तर तिला मान मिळो ही इच्छा व्यक्त करते. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होतोय की आपल्या भाषेला मान मिळतोय. हिंदी और मराठी आपस में मौसी है. हिंदी और मराठी में कोई ज़्यादा फर्क नहीं है, लेकिन आज महाराष्ट्र में मराठी भाषा को जो इतना बड़ा दर्जा दिया है केंद्र सरकार ने, इसके लिए मैं मोदी जी का अभिनंदन करता हूं. और ये बहुत बड़ी मांग थी जो हमारे मराठी भाषी भाइयों के लिए बहुत ही सम्मान की बात है. महाराष्ट्र के सम्मान की बात है, पूरे देश के लिए गौरव की बात है. मराठी भाषा अपने आप में बहुत प्यारी भाषा है, बहुत मीठी भाषा है. हम इसका सम्मान करते हैं. हा फार आज आनंदाचा क्षण आहे आणि जल्लोषाचा क्षण आहे सर्व मराठी बांधवांसाठी. जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मराठी भाषा ही सर्व जगामध्ये सर्व दूर पसरलेली आहे. आपले मराठी बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फार मोठ्या उंचीवर पोचलेले आहेत आणि तिथे ते मराठी जपत आहेत. आपलं अखिल मराठी
जे साहित्य संमेलन आहे किंवा वेगवेगळी नाटकं आहेत, वेगवेगळे आपले जे कलाकृती आहेत, या सगळ्या सर्व दूर सर्व जगामध्ये जे आहेत ते नावाजल्या जातात. आणि अशा भाषेला आज आपल्याला माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये सुद्धा दक्षिण जे शिवाजी महाराजांनी एकोजीरावांनी नेलेली भाषा आजही त्यांनी तिथे जिवंत ठेवलेली आहे. तर असं सर्व ठिकाणी आपला जे मराठी भाषेचा डंका वाजतो आहे तो लक्षात घेऊन केंद्र सरकारने आहे ते आपल्या म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आपल्या भाषेला अभिजात दर्जा, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल आज जो आहे अत्यानंद होत आहे आणि त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. मराठी हा महाराष्ट्र माझा. नरेंद्र मोदींनी हा आम्हाला मान दिलाय मराठी अभिजाताचा, आम्हाला गर्व आहे. अशीच आमची मराठी भाषा उत्तरोत्तर त्याची प्रगती होणार आहे आणि आतापर्यंत होत चाललेली आहे. तेव्हा ही भाषा कायम या मराठी महाराष्ट्रात तरी या भाषेचा उपयोग करावा असं मला वाटतंय आणि त्याबद्दल आम्ही नरेंद्र मोदी यांचे ऋणी आहोत. आम्हाला खूपच आनंद झाला आहे कारण नरेंद्र मोदींनी इतक्या वर्षांनी आमच्या मराठी भाषेला म्हणजे अभिजातचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यामुळे आम्हाला असं वाटते की मराठी पाऊल खरंच पुढे पडते. धन्यवाद.